नमस्कार मंडळी, योगेश्वर किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शेवयाचा उपमा बघणार आहोत। मस्तपैकी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे। चला तर मग साहित्य बघूयात आपण काय काय लागते त्याला। बारीक चिरलेला कांदा आहे, टोमॅटो आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता। थोड्या जाडसर शेवया आहेत, ह्या बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात। त्याची शेवयांची खीरही केली जाते। कढईमध्ये तेल तापत ठेवून आपण शेंगदाणे प्रथमतः थोडेसे तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळून घेऊयात आपण। त्या तेलामध्ये मोहरी आणि जिरे याची फोडणी करून घेणार आहोत आपण। सोबतच उडीद डाळ आहे 1 चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता थोडंसं परतून घेऊयात। त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे, त्याला आपण चांगलं परतून घेणार आहोत। कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकणार आहोत। दोन मिनटं कांदा परतल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्याला आपण परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो आपला चांगला परतलेला आहे। त्याच्यानंतर ज्या शेवया आहेत त्या आपण त्याच्यामध्ये टाकून त्यालाही आपण 5 मिनटं मीडियम गॅसवर चांगलं परतून घेणार आहोत। शेवया आपण आधी भाजलेल्या नाही आहेत, आपल्याला त्याच्यातच चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। त्याला तुम्ही सुरुवातीला तेल तूप दोन्हीही टाकू शकता। आपण थोडंसं मीठ परत एकदा टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर, याला आपण परतून घेऊ। शेवया आपल्या चांगल्या परतलेल्या आहेत। त्याच्यामध्ये जेवढ्या शेवया होत्या त्याच वाटीने आपण पाणी टाकणार आहोत। 1 वाटी शेवया असेल तर 2 वाटी पाणी, कारण ह्या शेवयाला शिजायला थोडंसं पाणी जास्त लागतं। सोबतच 1 चमचा साखर टाकली आपण त्याच्यामध्ये, थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि ह्याला मीडियम गॅसवर चांगली उकळी येऊया। चांगली उकळी येत आहे आपल्याला। 1-2-3 मिनटं आपल्याला झाकण न ठेवता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे। आपल्या 50% शेवया शिजलेल्या आहेत, पाणी थोडं आटलेलं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं मीडियम गॅसवर वाफ देणार आहोत। बघू शकता तुम्ही, पाणी पूर्ण आटलेलं आहे, थोडंसं ओलावा आहे, पण ते अजून आपण 2 मिनटं परतल्यानंतर ते सुक्क होणार आहे। आपण थोडंसं तूप टाकते त्याच्यामध्ये। सुरुवातीला तुम्ही तूप टाकू शकता तेलासोबत, मस्त लागते। ह्याला मिक्स करून घेऊयात। सोबतच तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर गार्निश करून मिक्स करून तयार आहे आपला शेवयाचा उपमा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा उपमा नक्की करून बघा। धन्यवाद मंडळी। अशाच रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील।